नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील हासगोळी परिसरात MD मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती केली जात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पुणे पथकाने धडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत तब्बल 50 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत असून ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य व विविध रसायनेही पथकाने ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. चंदगडसारख्या ग्रामीण आणि शांत परिसरात अंमली पदार्थ निर्मितीचा प्रकार समोर येत असल्याची माहिती नागरिकांसाठी अत्यंत धक्कादायक मानली जाते. विशेषतः तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या कारवाईने गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने हासगोळी परिसरात कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान MD ड्रग्जसह त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली विविध रसायने, उपकरणे आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी, जप्त मालाचा अधिकृत तपशील आणि कारवाईची नेमकी पार्श्वभूमी याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. या कारवाईबाबत स्थानिक पातळीवरील आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. चंदगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पुणे पथकाच्या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज जप्त करण्याची कारवाई स्थानिक पोलिसांच्या माहितीच वगळून कशी पार पडली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. जर 50 किलो MD सारखा गंभीर अंमली पदार्थ ग्रामीण भागात तयार होत असेल तर त्यामागे केवळ एखादी व्यक्ती नसून मोठं रॅकेट कार्यरत आहे का? या निर्मितीसाठी लागणारी रसायने आणि कच्चा माल कुठून आणला जात होता? तयार झालेली अंमली पदार्थ कुठे आणि कोणामार्फत वितरित केली जात होते? या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.